नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये। सध्या आपण आलो आहोत नाशिक जिल्ह्यात महामार्ग बस स्टँडला। इथूनच आपल्या प्रवासाची सुरुवात होणार आहे नाशिक पासून थेट तुळजापूर पर्यंत। तुळजापूर जाण्यासाठी दोन शेड्यूलवर गाड्या आहेत, एक रात्रीचा टायमिंग, दुसरा म्हणजे दिवसाचा टायमिंग। आणि आपल्या पाठीमागे पाहू शकता ही आपल्या प्रवासाची शेवटची बस असणार आहे तुळजापूर पर्यंत। महामार्ग बस स्टँडला ही बस लागते, धाराशिव विभाग तुळजापूर आगार। या गाडीने आपण प्रवास करतोय। तो गाडी नंबर पाहू शकता MS14 LX सिरीजची गाडी 4727। सध्या महामार्ग बस स्टँडला सकाळचे 7:50 झालेत। आपल्याला बस लागाय अजून 10 मिनिटं बाकी आहे आणि बस आपली रेडी आहे। आता बघूया महामार्ग बस स्थानकच्या कोणत्या फलाटला आपली बस लागते तुळजापूर जाण्यासाठी। तर महामार्ग बस स्टँडचा सकाळचा 8 वाजताचा परिसर, एकदम शांत असं वातावरण आहे आणि कॉन्क्रीट केल्यामुळे एकदम बस स्थानक कसं एकदम सुटसुटीत वाटतं, ना धूळ ना कचरा, एकदम म्हणजे कसं टापटीप। महामार्ग बस स्टँडला आपली जी बस लागलेली आहे फलाट क्रमांक 5 ला। नाशिक वरून या प्रवासाचं अंतर बघायचं झालं तर तुळजापूर पर्यंत 450 किलोमीटरचा समथिंग हा प्रवास आहे आपला। आपल्या गाडीचा जो मार्ग आहे ना नाशिक वरून, नाशिक, शिर्डी, नगर, भूम, धाराशिव आणि तुळजापूर, ज्या मार्गे आपली गाडी जाणार आहे नगर, भूम, धाराशिव। आपली गाडी शिर्डीला नाही जाणार, नाशिक, नगर, भूम, धाराशिव आणि तुळजापूर असा आपल्या गाडीचा मार्ग आहे। आणि शिर्डीला जी जाणारी गाडी आहे ना त्या सगळ्या रात्रीची आहे, त्या दिवसा गाडी शिर्डी जात नाही। दिवसा जाणारी जी गाडी आहे ना त्याची संगमनेर मार्ग आहे। तर आपली गाडी दिवसा चालली तर आपली संगमनेर मार्ग नगर, भूम, धाराशिव आणि तुळजापूर अशी जाणार आहे। सकाळ सकाळ गाड्या पाहू शकता कोणत्या लागलेल्या आहेत। नाशिक कोपरगाव गाडी आहे, नाशिक बोरवली, सगळ्या शेवटी लोकल बस। चला मंडळी, आपली गाडी हलते बरोबर महामार्गावरून। या बसचा सुटण्याचा टायमिंग आहे तो 8 वाजता। टाइम पाहू शकता तुम्ही काय झालं, 7:58 झालेले आहेत। तर गाडीमध्ये एवढे प्रवासी भरलेले आहेत आणि नेहमीप्रमाणे आपली सीट या ठिकाणी। आणि याआधी पण आपण एक रूट केला होता नाशिक ते अक्कलकोट। नाशिक अक्कलकोट वाली जी बस आहे ना ती सातपूर डेपोची होती। नाशिक अक्कलकोटच्या आधी पण एक रूट केला होता नाशिक ते कवठे महाकाळ। आणि आता आपण रिसेंटली एक रूट केला होता नाशिक बोरवली वाया समृद्धी महामार्ग। तर असे आपण बऱ्यापैकी रोड बनवलेले आहेत। तुळजापूर संगमनेर मार्गे तुळजापूर महामार्ग नंतर आपली बस आली आहे नाशिक रोड बस स्थानक, संगमनेर मार्गे तुळजापूर। इथे बरोबर 8:20 आपली गाडी पोहोचलेली आहे। आणि आता इथून आपल्या प्रवासाला सुरुवात होते मस्तपैकी अशी। आता गाडीमध्ये प्रवासी भरायला लागले हळूहळू। चला मंडळी, मस्तपैकी अशी प्रवासाला सुरुवात करूया आणि पोहोचूया आई तुळजाभवानी जगदंबा नगरी। बघूया आजचा हा प्रवास शेवटपर्यंत कसा होतोय। चला तर मग। आत्ता आपण पोहोचलोय नांदूर शिंगोटे। इथे बरोबर नाश्त्याला गाडी थांबलेली आहे 9:15 वाजता। आणि हे छोटंसं बस स्टॉप म्हणू शकतो नांदूर शिंगोटे बस स्थानक। या ठिकाणी आपली बस थांबलेली आहे। आपल्या बसच्या पुढे एक पारनेर आगारची गाडी। आणि हे जे बस स्टँड स्थलांतरित केले याची पश्चिम बाजू पलीकडच्या साईडची, तर इथे बस स्टँड टेम्पररी बनवलेले। आणि या ठिकाणी नाश्ता सेंटर आणि नांदूर शिंगोटे गावामध्ये यात्रा भरली आहे, श्री रेणुका माता असे काहीतरी यात्रा इथे। तर मंडळी आपल्या सकाळच्या नाश्त्याला पाहू शकता वडा पाव। नांदूर शिंगोटे बस स्थानकच्या बाजूला नवीन बस स्टँडचं काम होतं आणि टेम्पररी बस स्टँड इथे चालू केलेलं आहे। बहुतेक हे तोडतील पण आता। इथे नाश्त्यामध्ये मस्तपैकी असं गरमागरम वडापाव मिळालेला। गेल्या वेळेस पण वडापाव खाल्ला होता, एकदम चविष्ट अशीच चव होती। कधी आला ना एकदम गरमागरम वडापाव ट्राय करा। आता नांदूर शिंगोटेवरून आपली बस जाणार संगमनेर। संगमनेर शिर्डी न करता डायरेक्ट लोणी मार्गे राहुरी आणि नगर असा मार्ग आहे आपल्या गाडीचा। नाशिक पासून सिन्नर, नांदूर, शिंगोटे आणि त्याच्यानंतर आता गाडी संगमनेरला पोहोचलेले। बरोबर नाशिक पासून 70 किलोमीटरचा अंतर गाठत 2 तासात आपली बस पोहोचलेली आहे संगमनेर बस स्टँडला। संगमनेर नंतर आपली गाडी जाणार लोणी, कोल्हापूर, बुद्रुक, राहुरी आणि अहिल्यानगर। जवळपास अंतर बघायचं झालं तर या मार्गे 100 किलोमीटरचा अंतर दाखवते। आणि बस स्टँडला प्रवाशांची गर्दी बघा, एवढी काही जास्त गर्दी नाही, पण ज्या वेळेस मी येत असतो ना खतरनाक वर्दळ असते। तर USB चार्जिंग पॉईंटच गायब केलाय। चार्जिंग कशी लावायची हा प्रश्न पडलाय। आता मला खरं तर मोबाईल चार्जिंग लावायचं होतं, पण सॉकेटच गायब, लावणार कुठे। महामंडळ एवढ्या चांगल्या सुविधा देते, आपण त्या गोष्टी पाळत नाहीत। या गाडीला येऊन जास्त दिवस पण नाही झाले,
तोवर गाडीचे हाल चालू झाले. आता माझ्यासारख्या लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशाला जर चार्जिंगची गरज असेल तर कुठं करणार. मला वाटते आपली जी जुनी बस होती ना तीच बरी होती. किती चांगल्या गाड्या द्या, लोक व्यवस्थित ठेवणार ना गाडी. असो, तुळजापूर आग्राच्या टोटल 7 गाड्या नाशिकसाठी जातात. त्यातल्या 3 गाड्या दिवसा आणि 4 गाड्या रात्री सुटतात. तुम्हाला जर नाशिकपासून किंवा तुळजापूरपासून जर प्रवास करायचा असेल तर ऑनलाईन बुकिंगला बसेस अवेलेबल आहेत. इथे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. ऑनलाईन बुकिंगसाठी पण एवढे बसेस धावतात सकाळी आणि रात्री. बापरे, एवढा बेकार रोड होता ना कोल्हार बुद्रुक नंतर. कंबर जरा थोडीशी पेन व्हायला लागली कारण रोड एवढा काही खास नाही. जर तुम्ही या रोडवरनं प्रवास करत असाल तर अशी काहीशी कंडिशन आहे रोडची. आणि या ठिकाणी आपली बस फलाट क्रमांक 3 ला पोहोचलेली आहे. 12:36 तारकपूर बस स्टँड. अहिल्यानगर वरून तुळजापूरचं जे अंतर दाखवते 232 किलोमीटर, म्हणजे समथिंग 240. आता बघू या दुपारच्या जेवणासाठी गाडी कुठे थांबते. दादा म्हणले कडाच्या कुठेतरी आसपास थांबते वाटते गाडी. बोर्डावर दिल्याप्रमाणे आपली बस आली डायरेक्ट नगर. तिथून गाडी जाणार भूम, धाराशिव आणि तुळजापूर. आणि पलीकडची जी गाडी आहे ती बारामती जळगाव गाडी आहे. अहिल्यानगर नंतर थोडासा युनिक रूट आपल्याला बघायला मिळणार आहे. काहीतरी युनिक रूट असला ना तर प्रवास करायला मजा काही वेगळीच असते. तुम्हाला तर माहिती आहे आपला प्रवास 3 वर्ष झालं कंटिन्यू चालू आहे, त्यामुळे काही ना काहीतरी वेगळा रूट पाहिजेच आपल्याला. आता बघूया आपल्याला कोणता युनिक मार्ग भेटतोय. तुमच्याकडे जर युनिक मार्ग असेल ना तर नक्की कमेंट करून सांगा. खरंच वर्षात गाड्याच्या कंडिशन अशा होतात माहीत नाही मला एवढं, पण होतात राहू आपल्या इकडे. ते डॅमेज झालेलं आहे खाली. आय थिंक ही न्यू सिरीज आहे आणि तरी पण पाठीमागं पाहू शकता तुम्ही इथे दोरीनं बांधलेलं आहे. आणि LX सिरीज ह्याच्या आधीची बस LX सिरीज. तर या बसच्या अशी काहीशी कंडिशन आहे. चला आता आपल्या ड्रायव्हर दादा आलेले आहेत आणि तारकपूर बस स्टँडचा असा काहीसा परिसर आहे. दुपारच्या जवळजवळ 1 वाजत आलेत, 1:45, आणि इथून आपली गाडी हलते तारकपूरवरून. तारकपूर बस स्टँडवरून आता गाडी आली आपली माळेवाडा बस स्टँड. बरोबर या ठिकाणी 1:02 झालेत आणि हे टेम्पररी बस स्टँड आहे माळेवाडा बस स्टँड. पाहू शकता तुम्ही. तर असं काहीसा माळेवाडा बस स्टँडचा परिसर आहे. तिथे भरपूर प्रवासी बसची वाट बघताना दिसतील तुम्हाला. हिरकणी बस पाहू शकता तुम्ही. नाशिक तुळजापूर हिरकणी बस. आता नाशिकला चालली बस. जसं आपण नगरवरून निघालो ना कडा रोडला पाहू शकता, आष्टे रोडला ऑफ रोड आहे. रोडचं सध्या काम चालू आहे. दादा म्हणत होते की आता जो आपल्याला ऑफ रोड लागणार आहे नगरपासून ते जामखेडपर्यंत. जामखेडनंतर बघू आता रोड कसा आहे, पण जामखेडपर्यंत तरी कच्चा रोड आपल्याला पाहायला मिळणार आहे.
आपण आता पोहोचलो कडा बस स्टँड. पाहू शकता कडा बस स्टँडला बरोबर गाडी आली आपली 2:23 आणि बस स्टँडचा परिसर बघा तुम्ही. इथे थांबणार आहे गाडी. आतापर्यंत या स्टॉपला कधीच जेवायला थांबलो नव्हतो आपण, तर या रोडच्या निमित्ताने या ठिकाणी आपल्याला एसटीचा अधिकृत थांबा आहे. दुपारच्या जेवणासाठी थांबा झालेला आहे आणि एक पिंपळाचं झाड आहे आणि दुसरं वडाचं झाड आहे. वडाच्या झाडाला एक फोटो आहे स्वामी समर्थ महाराजांचा मस्तपैकी लावलेला आणि इथे एक छोटंसं मंदिर महादेवाचं. एसटीचा म्हणजे युनिक थांबा, पण मी आलोय ना ते काहीतरी युनिक वाटायला लागले. आणि बघा बस स्टँड कसा आहे कडा. करूया जेवण, फार भूक लागली. तर एक आपण राईस प्लेट हा मेनू घेतलेला, तर बघूया कशा पद्धतीचा राईस प्लेट आपल्याला मिळते. कारण गावाकडचे खानावळ म्हणले ना बाई थोडंसं बेस्ट असते. तर असं काहीसं एसटीचं उपहारगृह आहे. तर मस्तपैकी अशी व्हेज थाळी आपल्याला आलेले राईस प्लेट म्हणून 130 रुपये प्लेट आहे. मी काय जास्त सांगणार नाही, पण तुम्ही यामध्ये बघू शकता काय काय दिलेले आहे. आणि या उपहारगृहातलं जेवण म्हणाल ना एक नंबर. त्याच्यासोबत एक खास गोष्ट आवडली ना, जवसाची चटणी आणि तेल आणि लोणचं. कारण मला जवसाची चटणी फार आवडली, त्यामुळे मी एक्स्ट्रा एक चपाती मागवली त्याच्यासाठी. आणि थाळी अशी येते ना, एका थाळीमध्ये तुमचं पोट भरून जेवण मिळतं. जेवण असं तर असं लय बी हाय प्राईज नाही, लय बी लो प्राईज नाही, एकदम मीडियम. मी असे काही ठिकाणी बघितले तिथं जेवण मनासारखं मिळत नाही. जेवण मिळतं पण त्याला क्वालिटी नाही, क्वालिटी आहे त्याला क्वांटिटी कमी आहे. तर असं काही बरेच प्रॉब्लेम ट्रॅव्हलमध्ये फेस करावं लागतात. पण इकडचं मात्र मला जेवण आवडलेलं मस्तपैकी. असं हॉटेल मालकाशीच बोलूया आपण, इथे काय काय मिळतं. माझं नाव सागर हितेंद्र रावळ. माझी या बिझनेसमध्ये आणि कडा बस स्टँडमध्ये तिसरी पिढी. मी तिसऱ्या पिढीतला आहे. आमचे आजोबा वारले आणि नंतर वडील पण वारलेत आता 2 वर्ष. तर तीच क्वालिटी आणि तीच क्वांटिटी आणि तेच सगळे माणसं, ते फक्त सांभाळण्याचं काम आम्ही करतो. त्याच्यात काही कमी जास्त वाटलं तर त्यांचं सुधार करण्याचं कर्तव्य आमचं आहे. एकदम निवांतमध्ये जेवण करा. तुम्हाला जसं लागल आणि जे लागल ते सगळं गरमागरम आणि व्यवस्थित भेटेल. घरगुती चपात्या, घरगुतीच भाज्या, कुठले ग्रेव्ही नाही, टेस्टिंग पावडर नाही, काहीच नाही. आणि जे आज भेटतं तोच मेन्यू दुसऱ्या दिवशी नसतो. 8 दिवसाचा वेगवेगळा मेन्यू आपण ठेवतो. दादांना भेटून भारी वाटलं. कधी एकदा आलात ना इथं बस जर थांबली, राईस प्लेट ट्राय करा. कुठलीही वस्तू ट्राय करा. कुठलीही वस्तू. आपली बस आले जामखेड बस स्टँडला. जामखेड बस स्टँड चालू केलेलं आहे या ठिकाणी. जे पहिलं जुनं होतं ते पलीकडे होतं ते पूर्ण डिमॉलिश करून आता या नवीन फलाटला गाड्या थांबायला लागल्यात. आणि फलाट टोटल 5च दिलेत, बाकीचे फलाट लावायचं बाकी आहेत. पाहू शकता खूप मोठं असं बस स्टँड तयार केलेलं आहे जामखेड बस स्टँड. आत्तापर्यंत या रूटवर जेवढे पण जिल्हे आलेले आहेत, जिथून आपण प्रवासाला सुरुवात केली होती, नाशिक जिल्हा, अहिल्यानगर आणि आत्ता बीड जिल्हा. बीड जिल्ह्यानंतर आपली गाडी जाणार धाराशिव. असे टोटल 4 जिल्हे या रोडवर येतात. आता आपली गाडी जामखेडला ऑन टाइम पोहोचलेली आहे 3:30 वाजता. चला आता ड्रायव्हर आलेले आहेत, मला हे बस स्टँड तुम्हाला दाखवायचं होतं. जामखेड इंदोर हा रूट करायचा होता, म्हणजे चौंडी इंदोर. ती गाडी बंद आहे. मी इंदोरला गेलो होतो ना, त्यावेळेस माझा पोपट झाला होता. तो रूट करायला थांबलो होतो इंदोरला. चौकशी कक्षामध्ये मी कॉल केला होता, पण ते म्हणले गाडी महिन्यापूर्वीच बंद झाली. मग काय झाला पोपट. पहिल्यांदा पण आलो होतो जामखेड इंदोर करायला, त्यावेळेस पण काहीतरी प्रॉब्लेम झाला होता. त्याच्या बदल्यात आपण जामखेड कोल्हापूर हा रोड केला होता, तुम्हाला आठवत असेल. आणि आपण ज्या मार्गाने आलोय ना, मध्ये एक गाडी दिसली होती धाराशिव सुरत नाशिक मार्गे जाणारी गाडी. आपण एका गाडीचा ब्लॉक केलेला आहे. धुळे नावाबरोबर मार्गे जाते ना ती गाडी. आता एकच राहिला आहे. जामखेड नंतर आपला जो स्टॉप राहिला ना पुढचा, कुठला स्टॉप राहिला त्याचा पुढे, त्याच्यानंतर 5 रोड बूम. हा
तेरखडा, येरमाळा, त्याच्यानंतर एडशी, धाराशिव, तुळजापूर. साधारण 6:30-7 पर्यंत गाडी पोहोचून जाईल आपली तुळजापूरला. नाशिक पासून जवळपास आपला 7 तासाचा जर्नी कव्हर झालेला आहे जामखेड पर्यंत. आता जामखेड नंतर आपला जो डिस्टन्स दाखवतो तुळजापूर पर्यंत 140 ते 150 किलोमीटरचं अजून आपल्याला अंतर कव्हर करायचं आहे तुळजापूर गाठण्यासाठी. भूम बस स्टँडला गाडी आली आपली 4:33 आणि इथून पुढं धाराशिव जिल्ह्याची हद्द चालू झालेली आहे. इथून आपली गाडी जाणार येरमाळा, एडशी, धाराशिव, तुळजापूर. जवळपास अंतर बघायचं झालं तर 80-90 किलोमीटरचं अंतर दाखवतंय. तुम्हाला जो जास्तीतला प्रवास दाखवलाय तो अहिल्यानगर नंतर. आणि भूमवरून एक रत्नागिरीसाठी गाडी धावते, त्या गाडीचा पण रोड करायचा होता. ती गाडी आपल्या लिस्ट मध्ये पण आहे, बघूया कधी योग येतोय. या गाडीसाठी आपल्याला तिकीट भाडं लागलेलं आहे नाशिक पासून तुळजापूर जाण्यासाठी ऑनलाईन तिकीट 680 रुपये. तर एवढं फुल तिकीट आपल्याला पडलेलं आहे. आणि भूम बस स्टँडचा परिसर बघा तुम्ही, 4:30 वाजताचे दृश्य. भूम बस स्टँड या ठिकाणी आपली बस उभी आहे. आपल्या गाडीच्या बाजूला अजून एक गाडी आलेली आहे, कल्याण तुळजापूर गाडी, मुरबाडा आगाराची. या गाडीला आपण ओव्हरटेक केलं होतं मध्ये, तर इथे ती गाडी आहे. इथून आपला 2.5 ते 3 तासाचा जर्नी राहिलेला आहे तुळजापूर गाठायला. तर आता आपण धाराशिव आणि तुळजापूर हा स्टॉप घेऊया मेन, कारण गाडी आता येरमाळ्याला लागली ना, मग तो आपला हायवे NH52 धुळे सोलापूर हायवे. त्यामुळे हा रोड काहीतरी युनिक होता, मधल्या मार्गे गाडी आली. आणि रोडची कंडिशन म्हणाला, रोडची कंडिशन तर तुम्ही बघितले. जामखेड नंतर खरडा नंतर रोड एकदम मक्खन लागला आपल्याला.
धाराशिव बस स्टँडला गाडी आली आणि धाराशिव बस स्टँडचा परिसर बघा तुम्ही. बरोबर रात्रीचे संध्याकाळचे 6 वाजलेले. धाराशिव पासून आता तुळजापूरचं जे अंतर राहिलेलं आहे टोटल 22 किलोमीटर आणि धाराशिवचं बस स्टँड नवीन आहे. आपली बस ज्या फलाटला थांबली फलाट क्रमांक 5. संध्याकाळी 6 वाजताचे दृश्य धाराशिव बस स्टँड. तुम्ही लोक बघा करणार आहे राहू. फायनली मंडळी आपला जर्नी कंप्लीट झालेला आहे नाशिक पासून तुळजापूरपर्यंत. बरोबर संध्याकाळी 6 वाजून 34 मिनिटांनी आपली गाडी पोहोचली आहे तुळजापूरच्या बस स्टँडला. आणि पाहू शकता बघता बसता बस खाली झालेली आहे. आता ड्रायव्हर त्यांच्या इथे गाडी घेऊया. येतो कधी आले तर भेटू आपण. भारी वाटलं तुमच्यासोबत प्रवास करून. फायनली गाडी सोडलेली आपण इथं. नाशिक पासून जवळपास 450 किलोमीटर अंतर गाठत 10.5 तासांमध्ये आपण पोहोचलोय तुळजापूरला. तुळजापूरचं हे नवीन बस स्टँड आहे. इथे गाडी आपली थांबली होती पाहू शकता. तिथे बरेच प्रवासी आहेत. वर्दळ आहे. जर तुम्हाला इथून परत तुळजापूर जायचं असेल तर या टायमाला एक शयनयान बस अवेलेबल आहे. 7:30ची बस आहे तुळजापूरवरून नाशिक जाण्यासाठी. जसं की मी तुम्हाला म्हणलं होतं या रूटवर जेवढे पण जिल्हे आले होते जिथून आपण प्रवासाला सुरुवात केली होती नाशिक जिल्हा, अहिल्यानगर, बीड आणि आता धाराशिव जिल्हा अशा 4 जिल्ह्यांमधून ही बस येते. नाशिक तुळजापूर, तुळजापूर नाशिक. तुळजापूर आग्राच्या टोटल 7 बसेस नाशिकसाठी जातात. सकाळी 3 शेड्यूल आणि नाईटला 4 शेड्यूल अशा 7 गाड्यांचे तुळजापूरवरून नाशिकला शेड्यूल जातात. तुम्हाला तिकडे भाडं पण सांगितलेलं आहे तरी पण कमेंटमध्ये आपल्याला हाच प्रश्न येतो की दादा तिकीट भाडं किती आहे. आता ही माझी दुसरी वेळ आहे तिकीट भाडं सांगायची. तर या गाडीसाठी आपल्याला फुल तिकीट पडलेलं आहे 680 रुपये. तर भारी वाटलं. प्रवास सुद्धा एकदम कम्फर्टेबल झाला. युनिक मार्गाने गाडी गेली अहिल्यानगर नंतर. जबरदस्त. तर मंडळी तुम्हाला प्रवास तर घडवलेला. आता मी तुम्हाला घडवणार आहे आई तुळजाभवानी मातेचं दर्शन. तर मंडळी तुम्हाला कसा वाटला हा प्रवास प्लस दर्शन नक्कीच कमेंट करून सांगा. आणि चला मित्रांनो हा ब्लॉग आपण इथे एंड करूया आणि व्हिडिओ नवीन अशा मोठ्या लॉंग रूटवर तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये लवकरच. चला बाय.